आजचा आहे सेकंड डे इन गोवा. सो आज काय काय करणार आहे आम्ही ते तुम्ही बघालच. सो त्याआधी मी सांगते की निमेश आणि मीरा गेलेत. हां, वेलकम बॅक टू माझी मीरा. येस, आणि मीरा आणि निमेश गेलेत खाली. त्यांचा ब्रेकफास्ट चाललाय. मी ब्रेकफास्ट ऑलरेडी करून आली आहे आणि मला चेंज करायचं होतं कारण का मला आज व्हाईट आउटफिट घालायचं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की त्याच्यावर मी ब्रेकफास्ट करू शकत नाही, सो मी चेंज करू येते. सो त्यांचं ते तिथे ब्रेकफास्ट चाललाय आणि मी रेडी झाली. सो आज मी मस्त गौरीने मला गिफ्ट केलेला ड्रेस घातलाय. सो आज आहे 27 मार्च आणि आज असतो माझा बर्थडे. सो रात्री काही नाही स्पेशल झालं कारण का दमलो होतो, दिवसभर फिरत होतो, ट्रॅव्हलिंग पण झालं होतं, त्याच्यामुळे मग रात्री फार काही केलं नाही. लेट्स सी आज काहीतरी छान होईल. सो आधी मी आउटफिट दाखवते माझा. ड्रेस मला गौरीने बर्थडेसाठी नाही, तिने असंच मला गिफ्ट केला होता तिचं लग्न व्हायच्या आधी. कारण का असं खूप वेळा होतं ना की मी खूप कपडे घेते आवडीने, बरेच कपडे घेते आणि मला ना ती साईज आता बसत नाही किंवा मग साईजचा खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग काय होतं की ते कपडे सगळे गौरीला जातात. सो तिने मग ते असं असतं की मी तिला मला काही नाही झालं किंवा मला काय आवडलं तर घेते आणि ती माझे कपडे घेते म्हणून ती मला कपडे घेत नाही. ती असंही काही आवडलं ना माझ्यासाठी तर ती घेऊन ठेवते. सो असंच तिला आवडलेलं म्हणून तिने घेतलं होतं आणि हे खूप छान वाटतंय. ह्याला बेल्टने मी अजून एक्सेसराईज केलंय आणि हेअर मी बरंच ट्राय करणार आहे कारण का खूप गरम होतंय, म्हणून मी प्रिफर केलं की व्हाईट ड्रेस घालूनच बाहेर जाईल. आणि निमेश म्हणत होता की आज पारा रोडला जायचंय. लेट्स सी, आमचं असं ठरलेलं की सकाळी लवकर जाऊ, पण सकाळी मी 6 वाजता उठले आणि बघते तर पूर्ण अंधारच होता. मग म्हटलं आवरून तरी काय करणार, मग तासभर असंच टाइमपास करत बसले आणि त्याच्यानंतर मग 7 वाजता निमेश आणि मीरा उठले. मग असं आम्हाला वाटलं की 8 वाजता नाश्ता आहे, सो मग नाश्ता करून जाऊ. नाश्त्याची वाट बघता बघता त्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले आणि त्यांनी सांगितलं की 9 वाजता नाश्ता आहे. मग अजून थोडा वेळ थांबलो आणि असं आम्हाला लेट होत चाललंय. सो लेट्स सी, आता आपण भेटूया डायरेक्ट निमेश आणि मीराला. मी आता पटापट सगळं रूम लॉक करते, सगळं सामान घेते आणि मग आपण भेटूया. त्याआधी मी 2-3 फोटो क्लिक करून घेते. काय ग आंबट आहे मीरा, ते कुठून सगळ्या कायरा गोळा केल्या रे हिने? मीरा से गुड मॉर्निंग. निघालीस फिरायला? प्लॅन रोड, कोकोनट ट्री. काय करायचं तिकडे? तुला करायचं. तू जे चांगले फोटो व्हिडिओ काढले नाही, जे गिम्बल जे गिफ्ट केलंय ना त्याचा यूज तूच करायचंय, कळालं ना? मग साईड छान छान काढशील ना, बघा छान दिसतेस तसा आज. हा, झुडिया जिंदाबाद. मोमो इकडे बघ. चला वी आर इन फायनली आम्ही आलो इकडे पारा रोडला आणि इकडे आल्यावर कळलं की इकडे पे अँड पार्किंग आहे. आणि मीरा जाम तापले कारण का मीराचा एकही फोटो काढलेला नाहीये. फोटो काढताना पण एवढा हा डिस्टर्बन्स येतोय ना, तुम्ही ते रील्सवर बघाल, फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर. सॉरी. सो रील्स पण काढली मी आणि फोटोज पण काढले छान छान. आणि आता एवढं गरम झालंय ना, खूप गरम झालंय. सो म्हणून आता चाललोय आम्ही हॉटेल रूमवर कारण का मीरा पण जाम कंटाळली. मीरा तुला कंटाळा आलाय ना? त्याचं सारखं चाललंय मम्मा चल ना गोव्याला, चल ना, नाही काय दोव्याला चल ना, दोव्याला. म्हटलं कुठे आहे दोवा? बोलते तिकडे पार्किंगच्या इकडे. म्हणजे असं आहे की गाडी घ्या आणि चला. आणि काल पण तिला हॉटेलवर बोलता येत नव्हतं म्हणून ती काय म्हणायची, मम्मा काय घरी चल ना घरी. आणि तिला हॉटेलच्या बाहेरच पडायचं नव्हतं. येस, निमेश आलेला आहे. लेट्स गो.
अरे भाजत असतील तिचे पाय. कसं वाटतंय बुबू? छान छान वाटतंय का? छान छान वाटतंय का बाळा? अरे बापरे, अरे बापरे, मीरा स्विमिंग करते. अरे बापरे. ते फ्लोटर दे ना तिला. हा उलटी नाही पडणार दादा, उलटी नाही पडणार. हा वेकेशन मध्ये लावायचं का? वेकेशन्स मध्ये डॅडा इथून तिथपर्यंत गेली ती. सो मीराज आणि निमेशचं तर मस्त त्यांचं फुल टाइम ते एन्जॉय करतायत. तोपर्यंत मी म्हटलं की मी तुम्हाला बघत बसण्यापेक्षा मी चेंज करते आणि मी ट्रायपॉडला माझे माझे छान फोटोज काढते. म्हणजे त्याचा वेळ पण नाही जाणार आणि माझं सुद्धा काम होईल. सो चलो. आणि इथे मस्त छान असं मीराला म्हणजे एंट्री केल्या केल्या ना, इथून वर एंट्री केल्या केल्या असं समोर हे दिसतं. आता आम्ही चाललोय दुपारचं लंच करायला. ऑलमोस्ट 3:30 वाजले. 4 वाजता किचन बंद होईल, त्याच्या आधी आम्हाला जायचंय. अँड दिस इज माय बर्थडे आउटफिट. एकदा दाखव ना माझं आउटफिट. ओके, दिस इज माय बर्थडे आउटफिट. मला किसे छान. कसा ड्रेस म्हणून माझा छान छान आहे ना. मस्त असं मी राऊंड फिरून दाखव का? तू पण फिरतेस का माझ्यासोबत राऊंड? चलो लेट्स एन्जॉय. आणि दादा पण छान दिसतोय. ए पुरी. सो आम्ही जेवायला थांबलो होतो. जेवायला थांबलं म्हणजे अजून जेवतोय अंजुनाजवळ क्रेझी फिश हॉटेलमध्ये. आणि एकदम छोटंसं असं घरगुती हॉटेल आहे आणि खूप छान आहे. टेस्ट एवढी बेस्ट आहे ना. म्हणजे आम्ही बटर गार्लिक प्रॉन्स घेतले होते आणि ते त्यांनी ते विथ कवर दिले होते. सो आम्हाला त्याचं कवर काढून हवं. कसं आहे डॅडा जेवण? जेवण कसं आहे? बटर गार्लिक प्रॉन्स ब्रेड तेच ते एकदम बेस्ट आहे. आणि हे जे विनायक नाव म्हणजे नाही का जे काय म्हणतात ते नावजलेले त्याच्यापेक्षा हा टेस्ट तर मॅटर करतेच. पण आहे ना जी ट्रीटमेंट मिळते ना ती पण थोडीशी त्याने पण फरक पडतो बऱ्यापैकी. सो इथे ना इकडचे जे होते ना ओनर्स ते इतके कॉपरेटिव्ह आणि इतके मस्त आहे ना. आणि जेवण तर एकदम बेस्ट आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या आईने बनवलंय.
प्रॉपर गोवन थाळी त्यांच्याकडे आम्ही घेतली होती बोंबिलची. आणि बटर गार्लिक प्रॉन्सचा काय प्रॉब्लेम झालेला, त्यांनी ते आम्हाला शेल सकट दिलं होतं. सो त्याच्याने ना मीराला खाता येत नव्हतं, म्हणून मग सो त्यांना सांगितलं की ते शेल काढून द्या. सो त्यांनी अजिबात काही अरेरावी न करता किंवा काही हे न करता व्यवस्थित गेले आणि व्यवस्थित पुन्हा ते आम्हाला रेडी करून आणलं. आणि त्याची टेस्ट इतकी कमाल आहे ना, इतकी बेस्ट टेस्ट आहे ना, म्हणजे खूप सही. आमचा तर असा विचार झाला की संध्याकाळी पण आता इथे येऊया. त्यांनी सांगितलं चॉनक फिश स्पेशल आहे आणि आम्हाला ट्राय करायचं होतं. आणि त्यांच्याशी आमचं बोलणं पण झालं की कशी आहे टेस्ट, असं तसं सगळं. ते म्हटले की एकदा नक्की ट्राय करा. सो बघू संध्याकाळी पण पुन्हा आम्ही इथेच येऊ. मी एकदा जाता जाता बाहेरचं दाखवते म्हणजे तुम्हालाही कळेल. अंजुना बीचच्या जवळच आहे, आमच्या पण हॉटेलपासून जवळ होतं. आणि ते जाता येता बघत होतो. आज म्हटलं की ठीक आहे, लेट पण झाले, परत दुसरीकडे कुठे गेलो तर किचन बंद होईल 4 वाजता. त्याच्यामुळे मग आम्ही इथे आलो होतो. काय आहे तुझ्या खिशात ग? मी जस्ट पोचलोय आणि मीरा 10 मिनिटं झाले झोपले आणि ते पण एकदम गाढ झोपले. तिला उठवायचं मन पण नाही करत ते. ओ नो डॅडू कुठे चालला? डॅडू काहीतरी छोटंसं खाल्लं, त्याला काय म्हणतात मी विसरले. चीज रोल आपण बेस्ट आहे. आणि ही जी पुडिंग आहे ना ही सगळ्यात जास्त आवडली. त्या 3 आयटममध्ये आम्ही काही चूज नाही केलं. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही व्हेजिटेरियन की नॉन व्हेजिटेरियन विचारलं एकदा आणि मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने सजेस्ट केलं. ही जी पुडिंग आहे ना खूप बेस्ट. म्हणजे हा चीज रोल एक नंबर. ते पण छान होतं. ते काय मला कळलं पोर्तुगीज होतं काय ते? पोर्तुगीज डिश होती. हां पोर्तुगीज. हे पण पोर्तुगीज होते पुडिंग पण काफीचं रिलेशन चाललं म्हणून ते इथे बेकरी. ये बने मीरा
Everybody. Oh yeah. Make it all cool. मीराला ॲक्च्युली झोप आली आहे ना मीरा. सो ठीक आहे, आता आम्ही घरी जाऊ. आता बाईकवरून जायला अर्धा तास मला जीवावर आलं आहे. बिलकुल बाईकची सवय नाही राहिली, त्यात मीराला घेऊ म्हणजे ना मागे अवघडून जातं. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच करते. आणि ब्लॉग बघताय तसं सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा, कारण का आपले व्ह्यूज आहेत छान, पण सबस्क्राईब नाही करत आहे. सो नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन